कैलासवासी सुपुत्र सुरेशजी कालगुडे यांना देखील मी नतमस्तक होतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील नमन करतो। महाड पोलादपूरचे कार्यसम्राट आमदार आणि आदरणीय भरतसिंग गोगावले साहेब, गेल्या अनेक वर्षे मी जगताप कुटुंबाच्या बरोबर काँग्रेस पक्षामध्ये, नंतर राष्ट्रवादीमध्ये, नंतर जगताप साहेब गेल्यानंतर उभाट्यामध्ये असा फिरून केलेला प्रवास आहे। आणि तो प्रवास करत असताना अक्षरशः मी गुदमरलेलो, परंतु काय म्हणजे काही कारणास्तव मी गेले 15 वर्षापूर्वी तुमच्या बरोबर आलो असतो, परंतु जे काय तुमच्या बरोबर जे गुरटे ज्यांना मोठे केले तुम्ही, त्यांची मला प्रचंड अडचण होती। ते आता निष्ठावंत म्हणून तिकडे राहिलेत। आणि निष्ठावंत कुणाला बोलतात? जो जनतेची निष्ठेने वागतो, जो सुखादुखामध्ये उपयोगी पडतो, अशा माणसाला निष्ठावंत म्हणायचं की तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय आणि तुम्ही निष्ठावंत आहे, तुम्हीच खरे गद्दार आहात, तुम्ही सांगायची गरजच नाही। आणि म्हणून सर्व मतदारांना, विभागातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपल्याला शेट का हवेत की ज्याच्यावर खरोखर ज्या एखाद्या गरीबावरती जर प्रसंग आला तर कुणाची दवाखान्यामध्ये गरज असेल, कुणाला पोलीस स्टेशनला जर गरज असेल, कुणाचा वाडा झाला आहे, कुणाचा शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं असेल, तर ज्या वेळेला शासनाची मदत येईल ती येईल तेव्हा येईल। परंतु पहिलं जर लक्ष जातं तर कुणावर जातं? तर आमदार भरतसिंग गोगावले यांच्यावरती जातं। म्हणून आपल्याला या महाडमध्ये जर शेत नसतील तर या तालुक्याला कोणच वाली नाही। आणि म्हणून सर्व तमाम जनतेला मी विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला भरतसिंग गोगावले यांच्या 2 नंबर बटन या धनुष्यबाणावरती निशाणीवरती बटन दाबून भरघोस मताने विजयी करा। एवढंच बोलतो आणि मी इथंच थांबतो।